सिबिल स्कोअर खराब असेल तर तो कसा सुधारायचा हे जाणून घेऊया। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर खराब सिबिल स्कोअरमुळे नवीन कर्ज मिळवणे केवळ कठीणच नाही तर खूप जास्त व्याजदराने कर्ज मंजूर देखील होते। तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर तो कसा इम्प्रूव्ह करायचा याबद्दल आपण बघूया। सिबिल स्कोअर 300 ते 900 पर्यंत आहे। 300 ते 549 पर्यंतचा सिबिल स्कोअर खराब सिबिल स्कोअर मानला जातो आणि 550 ते 649 पर्यंतचा सिबिल स्कोअर हा सरासरी सिबिल स्कोअर मानला जातो। तसेच 650 ते 750 पर्यंतचा सिबिल स्कोअर चांगला सिबिल स्कोअर मानला जातो आणि 750 ते 900च्या वरचा सिबिल स्कोअर हा उत्कृष्ट सिबिल स्कोअर मानला जातो। सिबिल स्कोअर 750च्या वर ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण यापेक्षा कमी सिबिल स्कोअर केवळ तुमच्यासाठी कर्जाचे व्याजदर वाढवणार नाही तर असे देखील होऊ शकते की तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो। म्हणून सिबिल स्कोअर ठेवणे आवश्यक आहे। चांगले गुण मिळवा, कारण प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात कर्ज घेणे आवश्यक असते। खराब सिबिल स्कोअरचे मुख्य कारणे काय आहेत ते बघूया। कर्जाची पूर्ण परतफेड करण्यास विलंब करणे आणि वेळेवर EMI न भरणे, जास्त कर्ज घेणे आणि क्रेडिट कार्डचा अतिवापर करणे, क्रेडिट कार्डसाठी किमान रक्कम भरणे, बँकांकडून कोणत्याही कर्ज प्राप्तकर्त्याची चुकीचे स्कोअर माहिती पाठवणे आणि रेकॉर्ड अपडेट न करणे। जर तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या कर्जाचे जामीनदार झालात आणि पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज डिफॉल्ट असेल तर त्याचा तुमच्या क्रेडिट कार्डवरही परिणाम होतो। सिबिल स्कोअर कसा सुधारायचा ते बघूया। सिबिल स्कोअर खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे कर्जाची परतफेड होणारा विलंब। त्यामुळे तुमचा EMI वेळेवर भरा, तुमच्या कर्जाची थकबाकी रक्कम मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जमा करा। जर काही कारणास्तव तुमचा कर्ज अर्ज फेटाळला गेला असेल तर पुन्हा अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमची ही माहिती तुमच्या क्रेडिट अहवालात नोंदवली जाते। त्यामुळे इतर बँकांनी अहवाल पाहिल्यावर तुमच्या नागरी समर्थनावर नकारात्मक परिणाम होतो। आपली जी काही महत्त्वाची बिलं असतील ते वेळेवरती भरायला पाहिजे। आपला क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे। जर काही कमतरता असेल तर त्या ओळखा आणि क्रेडिट स्कोअर सुधारा। तुमच्या सर्व व्यवहारासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका। तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड 30% किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात वापरल्यास तुमच्या नागरी समर्थनावर सकारात्मक परिणाम होईल। तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खूप वापरत असल्यास ते वेळेवर आणि चांगल्या रकमेत भरले आहे याची खात्री करा आणि किमान पेमेंटची निवड करू नका। कर्जासाठी वारंवार अर्ज केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो। अगदी आवश्यक असल्याशिवाय कर्ज घेऊ नका आणि तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या अगदी जवळ न जाण्याचा प्रयत्न करा। सिबिल स्कोअर चांगले असण्याचे काय फायदे आहेत? चांगला सिबिल स्कोअर तुमच्या बँकेसोबतचे नाते सुधारते। धन्यवाद मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर ते सांगा, त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवेल। धन्यवाद।